अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे सर्व कर्मचाऱ्यासाठी. तुमच्यासोबत शेअर करतो. बघा, हा शासन निर्णय आहे दिनांक 28 मार्च 2025. ठीक आहे. आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की संघटनेच्या पातळीवरती काम चालू आहे, तरी कृपया कोणी विकल्प देऊ नका. ठीक आहे. तर बघा, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भीय शासन निर्णयान्वये देण्यात आल्या होत्या. हे सगळ्यांना माहिती आहे. सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी 1 वर्ष म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. हाच मेसेज द्यायचा होता. मित्रांनो, हा केवळ एकाचा विजय नसून हा आपल्या सर्वांचा विजय आहे. हा आपल्या सर्व विविध जे काही कर्मचारी संघटना आहे यांचा विजय आहे. आपला वैयक्तिक विजय आहे. वेगवेगळ्या माध्यमातून एक दबाव क्रिएट झाला शासनावरती आणि हे शक्य नव्हतं, कारण की गाईडलाईनच नव्हत्या, कार्यपद्धतीच नव्हत्या. तर विकल्प 31/3/2025 पर्यंत देणं हे कुठल्याच गोष्टीमध्ये नैसर्गिक न्यायतत्वाला धरून नव्हतं. शासनाचेही या बाबतीत आभार आणि आपल्या सर्वांचे आभार. एक अवेअरनेस क्रिएट झाला आणि आपली जी मागणी विनंती म्हणूयात त्यामध्ये आपण यशस्वी झालो. म्हणजे 1 वर्ष आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो. आणि या व्हिडिओ माध्यमातून मी आवाहन करतो वेगवेगळे तज्ज्ञ व्यक्तींना, आपल्या कर्मचारी बांधवांना, की इथून पुढे जे काही कार्यपद्धती होईल त्यावरती आपण सविस्तर चर्चा करू आणि योग्य तो निर्णय आपण सर्वानुमते घेऊयात, जेणेकरून आपला जास्तीत जास्त कसा फायदा होईल ते बघूयात. आणि भविष्यामध्ये अपडेटसाठी तुम्ही सेवा अकॅडमीला सबस्क्राईब करू शकता.